नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे, उद्या आहे 14 एप्रिल आणि कस्टमरने अगदी सुंदर अशी बाई डिझाईन आज बनवून घेतलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तरच तुमच्या लक्षात येईल. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. बघा, ही आपण 10 इंचाची बाई लांबी घेतली, घडी घेतली 8 इंचाची, कॅपाईट घ्यायची 3 इंचाची आणि सुंदर असा आकार द्यायचा आहे. दंडगीर आहे 5 इंच, 1.5 इंच आपण घेतली शिलाई मार्जिन. आपली बाईची कटिंग झालेली. तर त्याच्यानंतर आपण घ्यायचं इथे 3 इंचाची अशी बघा रुंदीच्या वरतून आहे ना आपल्याला असं 3 इंच रुंदी घ्यायची आहे. इथून काय करायचं आहे 6.5 इंच मोजून घ्यायचं आहे. 6.5 इंच मोजल्यानंतर जिथे 3 इंच मोजलं ते 6.5 अशा आपल्याला तिरपी रेषा ओढून घ्यायची. त्याच्यानंतर आपण आता जी पिन लावली ती काढून घेऊ आणि ही रेषा आपल्याला ह्या बाजूने सुद्धा वठून घ्यायची. तर आपण काय करायचं अशी घडी मारायची आणि हाताने थोडंसं असं त्याच्यावर प्रेस करायचं, म्हणजे काय होईल खडू इकडनं सुद्धा उमटून जाईल. इथे पुन्हा आपण ही रेष मारून घेऊ आणि हा आकार आपला असा सुंदर असा आकार आपला तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण पीस घेतला, पिसाची ती बाईची कटिंग करून घेतलेली आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि खालच्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची. पीस काय करायचं सरळ बाजू आपल्याकडे करायची आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तो जास्तीचा कपडा होता तो कट करून घेतला. इथे मध्ये पिन लावून घेतली आणि जी रेषा आपण मारली त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला कपडामधला कट करून घ्यायचा आहे. बघा, ज्याप्रमाणे आपण ब्लाऊजचे गळे बनवतो त्याचप्रमाणे हा कपडासुद्धा आपल्याला कट करायचा आहे आणि इथे असे नॉचेस द्यायचे थोडे थोडे बघून घ्यायचं. इथे थोडी शिलाई कडेला आली म्हणून आपण थोडीशी शिलाई पुन्हा मारून घेतली आणि इथे नॉचेस देऊन दिले. त्याच्यानंतर आपल्याला हे कपडा असा बाहेर काढायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे असा काढल्यानंतर खालून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. अस्तर बाहेर नाही आलं पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आहे, म्हणजे काय होईल आपल्या बाईची फिनिशिंग छान दिसेल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आता बाई पूर्णपणे आपल्याला ही जॉईंट करून घ्यायची, म्हणजे अस्तर आपल्याला पीसला जॉईंट करून घ्यायचं आहे. पूर्णपणे ही शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. अगदी झटपट होणारी अशी ही बाई डिझाईन आहे. कस्टमरने 14 एप्रिलसाठी शिवून घेतली, पण खूपच भन्नाट झाली. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आपण हा जो उरलेला कपडा आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे. आपली आता ही बाई बाजूला ठेवून द्यायची, आपली ती तयार झालेली आहे. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, सरळ करून घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचा आहे. बघा, आपण घेतला आहे 12 इंच, म्हणजे 24 इंचाचा आपण हा तुकडा घेतलेला आहे. इथे 2-2 इंचावर अशी मार्जिन करून घ्यायची आहे. कपडा तुमच्याकडे कमी असेल तर 1.5 इंचावर मार्जिन केली तरी चालेल. बघा, ह्याप्रमाणे आपण इथे नॉचेस दिले. सेंटरला काय करायचं एक रेष मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे आपण सेंटरला एक रेष मारून घेतली की आपल्याला चुन्या पाडायला सोपं जातं. बघा, आता ते जे 2-2 इंचावर आपण पॉईंट टाकले ते 2-2 इंचाचा जो पॉईंट उचलून बरोबर सेंटरच्या त्या रेषेवरती आपल्याला ठेवायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे इथे शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं. ही डिझाईन कशी बनवायची ते तुम्ही नक्की ट्राय करा. बघा, ह्याप्रमाणे आपण जे 2-2 इंचावर पॉईंट टाकले ते सगळे पॉईंट उचलून आणि बरोबर सेंटरच्या तिथे आणायचे. इथे सुद्धा आपल्याला ही शिलाई पूर्ण करायची. बघा, ह्याप्रमाणे आपली शिलाई मारून झाली की वरची जी साईड आहे ती आपल्याला थोडीशी चुन्या अशा पसरवून ठेवायच्या आहे. खाली आपण एकत्र केल्या इथे आपल्याला अशा पसरवून ठेवायच्या आहे. बघून घ्यायचं व्यवस्थित अशा लावायच्या आहे. बघा, ह्याप्रमाणे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तशाच चुन्या त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, ह्याप्रमाणे आणि वरतून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे.
म्हणजे काय होईल, ते जे चुन्या आपण पाडल्या त्या परफेक्ट अशा बसतील. बघा आपल्या चुन्या पाडून तयार झालेल्या आहे. आणि आपण काय करायचं, खाली जो कोपरा आहे तिथे आपल्याला हा कोपरा ठेवायचा आणि पिना लावून घ्यायच्या आता अगदी व्यवस्थित. म्हणजे काय होईल, ते हलणार नाही आणि आपली ती डिझाईन अशी परफेक्ट अशी तयार होईल. सेंटरला बरोबर तो कोपरा आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे, तरच आपली डिझाईन परफेक्ट अशी दिसेल. इथे सुद्धा आपण एक पिन लावून घेऊया. इकडनं सुद्धा एक पिन लावून घ्यायची आहे आणि वरतून अशी एक शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावरती ही शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सावकाश असं तुम्हाला दाखवते, म्हणजे काय होईल, तुमच्या बरोबर असं लक्षात येईल. बघा आपली शिलाई मारून झाली ती की वरतून सुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपली डिझाईन अगदी सुंदर अशी तयार झालेली मैत्रिणींनो. अगदी कमी वेळात आपण ही डिझाईन बनवलेली आहे आणि खूपच सुंदर अशी डिझाईन झाली. आता त्याच्यावरती आपण कोणतीही लेस लावायची, आपण इथे ब्ल्यू कलरचीच लेस वापरणार आहे. तिथे सुई खालीच ठेवायची, म्हणजे काय होईल, बरोबर तिथे कोपरा निघतो. सुई खाली ठेवायची, नंतर कपडा फिरवायचा, म्हणजे बरोबर तिथे कोपरा तयार होतो. नंतर आपल्याला इथे खाली एक सुंदर अशी लेस लावून घ्यायची, म्हणजे आपल्या बाहीला आणखी आकर्षक असा लुक येईल. बघा आपण ही लेस लावतोय अगदी सुंदर अशी. आणि एक शोचं बटन सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपली बाही आणखी सुंदर अशी दिसणार आहे. मैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आतल्या बाजूने सुद्धा हा जो उरलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. जर आपल्याला असं जास्त वाटत असेल तर ते कट करून टाकायचं आहे, म्हणजे काय होईल, आपल्या बाहीची फिनिशिंग आणखी सुंदर दिसेल आणि घातल्यानंतर बाही फुगणार नाही, छान बसेल. बघा इथे आपण शोचं बटन लावून घेऊ, तुम्ही पॅच लावला तरी चालेल. बटन व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, म्हणजे काय होतं, ते पडणार वगैरे नाही, म्हणून व्यवस्थित अशी गाठ मारून घेतली आणि आपली बाही सुंदर अशी तयार झालेली आहे. बघा किती छान असा पप पडलेला आहे. मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कशी वाटली 14 एप्रिलची स्पेशल बाही डिझाईन? अगदी सुंदर अशी कस्टमरने आपल्याकडून बाही डिझाईन बनवून घेतलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.